नाते हे झाडाच्या सावलीसारखेच आहे. ज्या झाडाची सावली चांगली तेथेच माणूस विसावा घेतो. नात्याचेही असेच असते. जिथे मानसन्मान, आदर, जिव्हाळा, प्रेम, आपुलकी आणि माणुसकी असते, कधीही स्वतःच्या मानाची प्रौढी नसते, तिथेच नाते टिकत असते. जन्माला येणं आणि मरून जाणं म्हणजे जीवनाचा प्रवास सफल होणं असं नाही, तर जन्माला येणं आणि इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करून जाणं म्हणजे जीवनाचा प्रवास सफल होणं. लोकांना आपण का खटकतो, आपण वाईट वागतो म्हणून नाही, तर त्यांच्या मनासारखं वागत नाही म्हणून. शब्द फिरवणारे लाख मिळतील, पण शब्द पाळणारा एखादाच मिळेल. एखाद्याकडे एकतर क्षमता असते म्हणून संकट येतात, नाहीतर संकट आल्यावर त्याच्यात क्षमता तयार होते. आपण स्वतःशी वाद घातला तर उत्तरे सापडतील. दुसऱ्याशी वाद घालत बसलो तर असंख्य प्रश्न निर्माण होतील. म्हणून स्वतःशीच बोला व आनंदात राहा. हा असं वागला, तो तसं वागला, कोण कसं वागला या विचारात स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं याचा विचार करा. आपण कुठे चुकलो याचा अभ्यास करा. त्यांच्या चुका तिथेच सोडून द्या आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करा. संयमाचे प्रशिक्षण घेतले की जीवनातील बरीच युद्धे शांतपणे जिंकता येतात. दुरुस्तीपेक्षा देखभाल नेहमीच स्वस्त असते, मग ते यंत्र असो किंवा मानवी संबंध. आहारात सत्व, वागण्यात तत्व आणि बोलण्यात ममत्व असेल तर जीवनाला महत्त्व येते. आपल्या अडचणींवर मात करण्याचे सामर्थ्य फक्त आपल्यातच असते. इतरांकडे केवळ सल्लेच असतात. नात्यात कदर नसेल तर भीष्मासारखं होतं. सगळं सहन करूनही आपलं म्हणणारं कोणी उरत नाही. तसेच कर्णाचे देखील होतं. आपण कुणासाठी लढतोय हे समजल्यावरही आपल्याला कुणी जवळ करत नाही. खरं तर नाती टिकवण्या इतकी कदर दोन्ही बाजूंनी असावी लागते, अन्यथा आपण एक दुसऱ्याला नाचवत राहतो. वास्तविक कदर करणारे कृष्णासारखे असावे, न बोलता समजून घेणारे, दुरावले तरी सावलीसारखे सदैव सोबत राहणारे. आणि कृष्णासारखं कुणी आयुष्यात असेल तर खरंच त्याच्या पायाची माती कपाळी लावावी इतकं जपावं ते नातं.